तर आज मी तुम्हाला ज्याच्या फोटोज व्हॉट्सॲपवर मी पाठवतो आहे, जवळपास मागच्या 1-2 महिन्यापासून, तर ही पुस्तक आहे. ही पुस्तक आहे जनरल नॉलेजची, नवनीतची पुस्तक. खूप छान पुस्तक आहे. तर या पुस्तकाची झेरॉक्स पण मी बाजूला देणार आहे आणि याच्या ज्या फोटोज आहेत त्या नुसत्या मुलांसाठीच नाही आहेत, तर जनरली लहानापासून, तर इथं बाजूला लिहिलेच आहे, अ युनिक बुक प्रोव्हाइडिंग अ वेल्थ ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट इंडिया अँड द वर्ल्ड. भारत आणि जगातली माहिती, भारताची माहिती आणि अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टीच्या घडामोडी आहेत, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या या पुस्तकामध्ये आहेत. इंग्रजीमध्ये जरी असल्या तरी देखील बाजूला चित्र आहेत, चार्ट आहेत आणि इंग्रजी खूप सोपी आहे, खूप काही कठीण नाही आहे. तर तुम्हाला याचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना आणि जे कोणी स्पर्धा परीक्षा, जे विद्यार्थी कोणी स्पर्धा परीक्षा देणारे आहेत त्यांच्यासाठी हे बुक पत्तर का माही म्हणजेच एसएची गुरुकिल्ली फायद्याची माहिती साबित होणार. तर 4 पेजेस या पुस्तकांच्या आम्ही झेरॉक्स दर आठवड्यामध्ये संडेला पाठवतो आहे. जर विद्यार्थ्यांनी आतापासूनच ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि अभ्यास केलं तर त्याचा फायदा समोर चांगला होणार आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मध्ये बसणार आहेत त्यांना पण होणार आहे. अदरवाईज ज्या विद्यार्थ्यांना पर्सनली देखील मला भेटायचं असेल किंवा यायचं असेल त्यांना देखील मी मार्गदर्शन करायला तयार आहे. किंवा सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान 1 घंटा हा स्पेशल विद्यार्थ्यांनी किंवा कोणी व्यक्तींनी पूर्ण करण्यासाठी हा वेळ दिलेला आहे. या वेळामध्ये कोणतेही प्रश्न किंवा समस्या मला विचारू शकतात आणि खास करून विद्यार्थ्यांसाठी हा क्लास आणि रोहित खेत्रे सर आणि मी आमचं जीवन हा समर्पित आहे. मुलांना आम्ही पाहतो आहे आज की 10वी-12वीच्या मुलांना देखील इंग्रजीच्या आणि जनरल नॉलेजच्या आणि इंग्रजीच्या गोष्टी देखील इंग्रजी शाळेत जाऊन किंवा त्यांनी ट्युशन क्लासमध्ये जाऊन देखील येत नाही. आणि ते काय येत नाही यांच्यावरती देखील या गोष्टीवरती गेल्या 14 वर्षापासून आम्ही संशोधन केलेलं आहे आणि गेल्या 5-6 वर्षापासून रोहित खेत्रे सर पण हे संशोधन करत आहे, अभ्यास करत आहे आणि गावागावामध्ये येऊन शिकवत आहे. आणि हा संशोधन काय मामूली नाही. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज सुद्धा जी जननी आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे की मुलं त्यांच्यामध्ये क्षमता असून, ताकद असून देखील आज विद्यार्थी हे अनेक गोष्टीमध्ये मागे पडतात कारण की त्यांना ज्ञानाची जाणीव करून देत नाही. आणि म्हणून नॉलेज इज अन ओशन बट वी आर वन ड्रॉप ऑफ इट. परंतु विद्यार्थ्यांनी मात्र गिव्ह अप लेझीनेस म्हणजेच आवर ग्रेटेस्ट वीकनेस लाईज इन गिव्हिंग अप. द मोस्ट सर्टन वे टू सक्सीड इज ऑलवेज टू ट्राय जस्ट वन मोर टाइम. मला हे सांगायचं आहे की मित्रांनो, लेझीनेस इज द बिगेस्ट एनिमी इन द बॉडी. देअर इज नो बेटर फ्रेंड दॅन हार्ड वर्क. वन डज नॉट रिमेन सॅड आफ्टर डुइंग इट. थॉट्स आहेत, पाठांतर केलेल्या गोष्टी आहेत म्हणून मी फास्ट बोललेलं आहे. अदरवाईज ज्या गोष्टी पाठांतर केलेल्या नाही आहेत त्या मी विचार करून बोलतो आहे. तर एकंदरीत येणाऱ्या आता 2025 आहे, आजची तारीख 21 आहे आणि हा महिना आता जाणारच आहे. 2026 मध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि जे अपयशी ठरलेले शिक्षण घेऊन देखील बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी आगळ्याने वेगळ्या पद्धतीचे उद्देश, भाषण, प्रवचन आणि इव्हन इंग्रजीचे टीचिंग क्लासेस देखील पाठवणार. एकंदरीत विद्यार्थी साध्या गोष्टी ज्या असतात, क्रियापद म्हणजे वर्ब, सर्वनाम, प्रोवर्ब
प्रोनाऊन हे देखील माहीत नसतात. मुलांना बीची रूपं माहीत नसतात, मुलांना हॅवची रूपं माहीत नसतात. या चारही गोष्टींच्या टेन्समध्ये वापर कसं करायचं तेही माहीत नसतात. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ऑक्झिलरीच्या वगैरे, ह्या सविस्तर मी बोर्डवरती किंवा पुस्तकाच्या माध्यमातून सांगणार. पालकांनी देखील मुलांच्या बाजूला बसून या व्हिडिओ पाहता येईल. युट्यूबच्या माध्यमातून किंवा अन्य कोणत्याही फेसबुकच्या माध्यमातून, कोणत्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही पाठवणार आहोत. आणि ह्या कशासाठी? कारण की जनरली पैसा खर्च करून देखील आपण पाहतो आहे, गरीब तर पैशामुळे त्या गोष्टी शिकू शकत नाही असं गरिबांना वाटते, परंतु लखपती देखील जे धनवान आहेत ते देखील पैसा खर्च करून ते कुठे शिकतात, पैसा वाया जाते. आणि म्हणून पैसा किती असला तरी त्यांचा पैसा व्यर्थ मार्गाने जायला नाही पाहिजे. आणि गरिबांना देखील फुकटामध्ये, फ्रीमध्ये ज्ञानाची प्राप्ती व्हायला पाहिजे. त्यांनी देखील बराबरीमध्ये सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. तर त्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एव्हरीवन हॅज अ फेअर टर्न टू बी ॲज ग्रेट ॲज ही प्लीजेस. असं नाही आहे की श्रीमंताचीच मुलं शिकतात, गरिबांची शिकत नाही. गरिबांच्याही मुलांना शिकता येते. सगळ्या सोयी आणि सुविधा आहेत, त्याच्यासाठीच हा सुविचार थॉट्स आहे. एव्हरीवन हॅज अ फेअर टर्न टू बी ॲज ग्रेट ॲज ही प्लीजेस. तर इथं मी थोडक्यामध्ये ह्या जनरल नॉलेज बद्दलच्या माध्यमातून थोडंसं मी उपदेश केलेला आहे. आणि अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, मग कोणत्या धार्मिक ग्रंथ असो, मग तो रामायण असो की महाभारत असो की बायबल असो, सगळं उपदेशच राहते. शिक्षण देखील कोणतीही गोष्ट शिकवण्यासाठी उपदेशच करावं लागते. आणि मराठीच्या माध्यमातून, आपला मदर टंग मराठीच्या माध्यमातून, मातृभाषेच्या माध्यमातून कोणतीही गोष्ट शिकवता येते. आज जरी आमचा इंग्रजी स्पीकिंग क्लास असला, इंग्लिश ट्युशन क्लास असला, परंतु मराठीच्या माध्यमातून आम्ही ह्या गोष्टी समजावून सांगतो. कारण की आम्हाला कळलेलं आहे इंग्लिशमध्ये मुलं नाही शिकवू शकत आणि मातृभाषेसारखी आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही, हाही अनुभव आलेला आहे. परंतु आज आपण पाहतो की फसवणूक करणारे जे लोक आहेत, इंग्लिश टू इंग्लिशमध्ये बोलून दाखवतात. वास्तविक पाहता समोरच्या माणसालाच इंग्रजी समजत नाही, म्हणून ते कसे उच्चार काढताना कसेही बोलतात आणि लोकांना असं वाटते काय मस्त इंग्रजी बोलतो आहे. पण हे सगळे फसवेगिरी आहे. इंग्रजी कशी बोलायची त्याच्याच गेल्या 14 वर्षापासून अभ्यास केल्यानंतरही अजूनही आमचा पूर्ण इंग्रजीचा अभ्यास झालेला नाही आणि मातृभाषेसारखा इंग्रजी बोलता येत नाही. तर मला हे सांगायचं आहे, असं का होतो आहे? कारण की आम्ही ट्रूथ विल बी आउट, सत्य गोष्ट सांगतो, फसवणूक करत नाही. बाकीच्या ज्या क्लासेस आहेत किंवा इंग्रजी शाळा आहेत यांचा धंदा झालेला आहे फसवणूक करण्याचा, पैसे कमवण्याचे, स्पष्ट सांगतो आहे, आमचा नाही आहे. आणि याच्यावरती मात करण्यासाठी आम्ही आता लवकरच तुमच्याच माध्यमातून संस्था तयार करून मग सगळ्या प्रकारचे क्लासेस ऑल इन वन आणि शाळेची निर्मिती देखील रजिस्ट्रेशन करून सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. आणि तेही कायदा कानूनच्या दायऱ्यामध्येच राहून, कारण की देशाला आणि समाजाला आमच्या गोष्टीचा फायदा होईल. इव्हन आपण पाहतो आहे राजस्थानमध्ये कोटा, तिथं नॉलेज सिटीमध्ये जाऊन देखील मुलांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. समजलं का? हे कशामुळे? तर ह्या गोष्टीच्या रहस्यमय गोष्टी सांगत नाही. ज्यांच्यामध्ये पहिलेपासून कमजोरी असेल, ॲबिलिटी नसेल तर ताबडतोब मग 12वी झाल्यानंतर ते नीटची परीक्षेसाठी आपण होतील का? नाही होणार. तर ह्या सगळ्या फाउंडेशन ज्या गोष्टी आहेत त्या पहिले कराव्या लागतात. अदरवाईज हे लोक काय करतात, कोणत्याही विद्यार्थ्याला असं म्हणत नाही की बेटा तुझी ॲबिलिटी नाही आहे, तुझं फाउंडेशन बरोबर नाही आहे, तू वापस जा, तुझे हे लाख रुपये कामाचे ना, असे ना म्हणत पैसे घेऊन टाकतात ते. मग करा किंवा नका करू, मग तू डिप्रेशनमध्ये येणारच. तर ठीक आहे, दॅट्स ऑल. हा जो क्लास आहे हा मुलांना डिप्रेशनपासून, म्हणजे कोणत्या दबावातून वेगळं करून फ्री ज्ञान कसं मिळवायचं आणि त्याची कालावधी काय राहील, सगळ्या गोष्टींची जाणीव करून देतो. तर या पद्धतीनं जरी विद्यार्थ्यांना समजलेल्या गोष्टी आणि पालकांना जरी गोष्टी समजल्या तर लवकरात लवकर आपल्या ट्युशन क्लासचे जाळे, जसं हे जे पुस्तक आहे नुसतं इथं भारतासाठीच नाही, इंडियासाठीच नाही, जगासाठी, तशाच पद्धतीचा आपला क्लास देखील जगासाठी ना, कमीत कमी हिंदुस्थानच्या, महाराष्ट्रासाठी आणि हिंदुस्थानच्या प्रत्येक स्टेटसाठी आपला क्लास प्रत्येक राज्यामध्ये जाणार आहे. पण हे जाईल कसं? तुमच्यामुळे जाणार आहे. तुम्ही रिस्पॉन्स द्याल, त्या गोष्टीचा फायदा करून घ्या, तर नक्कीच
या क्लासला आम्ही ऑल इंडियामध्ये पसरवण्याचा प्रयत्न करू. तुमच्याशिवाय शक्य नाही होणार.